झालं बाय आता भरून घरी सुट्टी आता इथून पुढं कवा व्हायचं पोळ्या किती वाजलेत आता 8-9 वाजले असताना 9 वाजायला तर झालं बघा ट्रॅक्टर भरून आता इथून पुढं कधी करायचं स्वयंपाक आम्ही कधी उरकायचंय काय माहिती मग आता म्हणजे ते एकच डबे भरा 2 डबे भरून घेतले आमच्याकडून दोन्ही हा होय ताई मग आता म्हणले होते एकच डबे भरू लागा बाय सकाळी पहाटे आला तर एक डबे तुम्हाला भरायला तो सहज करायचं आता बघा तुम्ही माणसाने आपल्या संग खरं गदारी केली आज सणाची हा तसंच करायचं आता आणि पाणी प्याय बसायचं हा त्याच माणसं हे करीत आता आपल्याला म्हणते ना हा आपण गदारी केली म्हणजे बाया आपल्या संग गदारी करायला लागले हा दुपारचं जेवणच द्यायचं नाही आता इथून पुढे आंघोळ्या व्हायच्या स्वयंपाक कधी व्हायचा किती ऊन होतं आता उन्हामध्ये स्वयंपाक करायचा आपल्याला उन्हामध्ये स्वयंपाक करायचा आता पोळ्याचा तो व्हायचं काय माहिती ताई तुम्ही बी साडी आणली ना सगळ्या बायाने साड्या आणल्यात मला साडी नाही घेतली दादाने सुद्धा आणली जिजीला साडी मलाच साडी नाही घेतली सगळं नटायचं आणलंय मलाच नाही आणलं मला म्हणलं जाऊ तर आपण आणायला कधी घेतात आता काय माहिती आता बघा ना आल्यावर त्यांना विचारते घेऊनच जाते बघा जाते मी घेऊन त्यांना जाणार आहे मला काय घेतलं नाही म्हणजे मला स्वयंपाक करायला लावायचं एवढं मोठं भरून येऊन म्हणायला लागलं नाही आत्या आई कशाची ती चुलती आहे म्हण चुलती म्हणायला लागली स्वयंपाक कर म्हणून आत्या म्हणाली स्वयंपाक कर मी लाटते बा पोळ्या लाटते पण बाकीचं काय करणार नाही धुणं भांडे हाय ना मम्मी मी करते माझं बोट मुडपला आहे आता मला धुणं धुयला येत नाही मग चला चला ना पण आपण आपल्या जीवाकडे बघून चालायला लागते चला चला म्हणलं यार बाळाने आपल्याला लागत चालायला लागते चालला आता ट्रॅक्टर भरून आपण साडी आणली बघायची आपल्याला पप्पाने तर नाही घेतली मला काय कसली आणली साडी तुम्ही बाईलेच भारी आणली बघा ना मला साडी नाही घेतली काय नाही तसलीच आहे माझ्या साडी सारखीच आहे दिदीला कपडे त्यांना कपडे मायाच्या नाही बाया लेकडं कपडे बी नाही तर काहीच नाही आरवर चालली मरणाची नाही ना आणूला बी ड्रेस नाही आणला पदर आहे ना हे आता वहिनीला ड्रेस आणलाय तुला आणलाय का पप्पाने बघ टॉप आहे ती वाटतं 2 आणले 2 एक घेऊन जा ना बघाय का जिजीला कसली आणली आहे जिजी काकूची बघ ना काकूची साडी दाखव की मुकदमीन जिजी कुठे आहे जिजी असली घेतली होय बाई काय जिजी 5.5 केली हो तुम्ही मी तुम्हाला कसली म्हणलं होतं ताईने बघा किती भारी घेतली आहे बघा आणू आहे का ताईने लई भारी घेतली आहे मुकदमी तुमची दाखवा की नवा कपडा नसले पुरे एक साडीला आपल्याकडे 300 रुपये देते तर इकडे दिली असेल तेवढं दिली कसली आणली मुकदमी बघा माय यंदा आपणच नाही घेतली ड्रेस घ्यायचा बघा बघ भारी घेतल्यात की खडी आहे साडीवर ही हो पप्पाला म्हणा आता पप्पाने घेतले नाही मला साडी नाही तुला ड्रेस नाही
आपलं त्याच्यामुळंच गावाकडून साड्या आणायला पाहिजे सक्रातीला कोऱ्या साड्या. मला तर नाहीच म्हणायचं, घेतले नाही मला तुमच्या लेकानं. कवा नग म्हणले मी त्या दिवशी पैशाचं जरा फडफडीत आहे हो दादा, म्हणून नग म्हणले. तरी पण थांबा ना, मी त्यांना म्हणणार आहे काय म्हणतात ऐकू द्या ना मला. जी लिहून दे. होय हो बायाने सगळ्या साड्या घेतल्या तर मलाच नाही. तुला नाही? हा सगळ्या बायाने घेतल्या साड्या, मी बघून आले आता बघितल्या तर. हा काय बरं काय करावा मग? मला व्यवसाय नवी साडी आहे का आता? पैसे नव्हते ना आपल्याजवळ. पैसे नव्हते बघा, पैसे नव्हते जण. पैसे नव्हते काय करावं मग आपण? बघा आणू थोडेच घेतले पैसे, मग आम्हाला पैसे लक्ष उचलले मग काय आपल्याकडे. आणि माझी गावाकडून नाही कांदी एखादी साडी आपण. ती एकदा घातलेली आहे हो म्या. काय होतं आता एवढ्या वर्षी कशी तरी भागवायचं त्याच्यावर. जुनीच असते हो, एकदा घातलेली. काय करावं मग? लेकरायला बी नाहीत कपडे. कपडे पैसे मग कपडे नाही. होय आणू बघ तुला आणि ड्रेस. सध्या ड्रेस घेणं झाला ना पैसे मग. तुला नाही का गाणं नाव ड्रेस? घेऊ साडी सांग पप्पाला माग मग. बघ कसे म्हणते तर पैसे नाही तर कवा बी आपल्याला पैसेच नाही नवीन म्हणते. आहे की साडी अहो एकदा घातलेली आहे हो ती. घालून असतील ती. मग धुणं झालं की तिचं, धुणं झाल्यावर तीच घालायची होय. आता काय व्यवसायाला नवी असती कोरी साडी. काय करावं आता? कोरी जाऊ द्या, एवढी नसू द्या सक्रात कोरी मग काय का बघ हम्म. एवढीच. दुसऱ्या सक्रातीला तर मी आळदीन बळदी घेऊन की, पण आता पण व्यवसाय दरवर्षी असतात हो कोऱ्या साडी. वर्षातून एकदा सण येतो ह्यो. वर्षातून येतो पण एखाद्या बारीच येते आराम बघ. तसं म्हणा ना मग. हा बरं जाऊ द्या, एवढ्या बारीच तुमच्या म्हणण्याने त्याच साडीवर हो शकते. बरं आणूला तरी घ्या ना ड्रेस एखादा 400-500चा. मला नसू दे. काय करावं आता? आणूला बी राहू द्या आता. नसू द्या आता. पुढल्या वर्षी घेऊ आपण सगळ्या सक्रातीला सगळ्या सुट्टी. असं पुढल्या वर्षीचं नाही मग कधी स्वप्न बघायचं, आता सध्याचं बघायचं. सध्याचं काय होईना ना मग सध्या. पुढल्या वर्षीचं काय माहिती. मग आता सध्याचं होईना म्हणून माणूस पुढे ढकलत आहे ना, घेऊ पुढं म्हणतोय. असं आहे होय. आणि मग कसं आहे आणि आम्हाला काल किती खोटं बोलला तो. काय म्हणणं? एकच डबी बायाकडून भरून घ्यायची म्हणलात. मुकदम बी तसेच म्हणले, मुकदमाने सुद्धा आमच्या संग चेटिंग केली आहे. म्हणले बायाला म्हणले तर एक डबी बायाकडून भरून घ्यायची. पाठ आला ट्रॅक्टर तर आमच्याकडून 2 डबे भरून घेतले. तर आता स्वयंपाक उन्हामध्येच करायचा का? आता काय तुम्ही पटापटा चालला नाही. पटापटा चालला नाही. खरं मग पटकन होईन उन्हाच्या आधी म्हणून गडी बसते असते कवर बी दुपारपासून फिरते काय डबे. बायाशिवाय काय होतच नाही. बायाशिवाय पानच हालत नाही. पाण्याच हालत नाही. हो. बरं, जाऊ द्या काय बी असू. यंदा साडी नाही तर मला नसू द्या एवढ्या वर्षी काय नाही एवढं. नसू दे. मग काय करावं? आधी थोडेच प्रत्येक वर्षी तारांबळ चालणार आहे. ते तर आहेच की. जसा टाइम येतो तसं चालावं लागतोय. टायमाच्या पुढे कोणी गेलंय का? नाही. टायमाच्या पुढे तर कोणीच नाही ना. जसा टाइम काय बाळा पोटात दुखत ना? काय नाही दुखत. जा आता ताईन तू आंघोळ कर. तर ह्या का भावानं मी म्हणलं होतं मला सक्रातीला साडी नाही, तर नवरा म्हणले की यंदा तारांबळ आहे. डाळ बी घेतली, 1/4 किलोच डाळ आहे. 1/4 किलोच डाळ टाकायची म्हणले यंदाच्या वर्षी. आता करा कसं बी. तारांबळ असल्यास माणसाला असंच थोड्या ह्याच्यातच भागवावं लागतंय पैशाची तारांबळ असल्यास. तर आता मालक म्हणले तर करावं लागेल, तेवढ्यातच भागवावं लागेल. तर बघा आमची ऊस तोड्यावाल्याची कशी फजिती असते. तर बघा ब्लॉग मध्ये की तारांबळ कशी असते ऊस तोड्यावाल्याची. तर 1/4 किलो डाळ हे आणली, तेवढ्यातच आता भागवायचंय कसं तरी. गरिबी असल्यावर गरिबी लय बेकार आहे बरं का. कोणालाच नसो नाही गरिबी. मोठ्या लोकांना काय नाही वाटत, पण गरीब माणसालाच माहिती गरिबी काय असते. तर
तर बघत राहा तुम्ही ब्लॉग. झालं बघा आमटे भात सगळं झालं. आता पुरण बनवायचंय. तर पुरणाला विलायची टाकायची राहिली आहे म्हणून पुरण बनवायचं राहिले. तर ब्लॉग बघत राहा. पापड्या तळल्यात, भजे केलेत. थांबा तुम्हाला दाखवते भजे पापड्या कसे तळल्यात. तर हे एवढे झाले. फक्त आता पुरण परतायचंय. पुरण परतून लाटायचं. थोडी पुढे फुटाला कशी मला इळा कुठे इळा घासलाय काय ग. फुटले फुटले. तर झाला आता सगळा स्वयंपाक. फक्त लाटायचं राहिले. लाटताना एक दाखवते तुम्हाला पोळी लाटताना.